अमरावतीपासून काही किलोमीटर अंतरावर जागृत असं श्री क्षेत्र कोंडेश्वर आहे। हे देखील जागृत देवस्थान आहे। येथेही भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। महाशिवरात्रीची धूम समस्त महानगरीभर मोठ्या शिवालय व देवालयांमध्ये नागरिकांचे जत्तेच्या जत्ते दिवसभर अविरत पोहोचत होते। याच शहराच्या लगत असलेल्या कोंडेश्वर येथे भाविकांचा अथांग असा जनसागर क्षणाक्षणाला लाखो भाविक कोंडेश्वर येथे पोहोचत होते। आपण जर जिवंत दृश्य बघितले तर तुम्हाला माझ्या मागे जो जिवंत मंदिर येथून जिथे आम्ही उभा आहोत तो जवळपास शहरापासून 8 ते 9 किलोमीटर परिसराचा 8 ते 9 किलोमीटर परिसरात आपण पळू आहोत आणि इथूनही मंदिर जवळपास 3 किलोमीटर आहे। आणि या संपूर्ण मंदिर परिसरातील जर भाविकांची गर्दी आपण बघितली तर जवळपास अर्धा तास झाला आहे मी उभी आहे। एकही वाहन येथून पुढे गेलेलं नाही। याचा अर्थ क्षणाक्षणाला लाखो भाविक या श्री क्षेत्र कोंडेश्वर येथे भगवान शंकरजीचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आणि त्यांचा उत्साह त्यांच्या भक्तीचा ओतप्रोत उदाहरणीय आहे। आपण आणखी पुढे जाऊया आणि बघूया की तेथे भाविक कशा प्रकारे शिव शंभूच्या पिंडीवर नतमस्तक होत आहेत। माघ कृष्ण चतुर्दशीला येणाऱ्या शिवरात्रीला अंबानगरीच्या कोंडेश्वर शिवालयात भाविकांची रीघ लागते। या महाशिवरात्रीच्या पर्वावर लाखो भाविक कोंडेश्वर येथे पोहोचतात आणि शिवापुढे नतमस्तक होतात। मंगळवारीही महाशिवरात्रीच्या पर्वावर कोंडेश्वर येथे सकाळपासून ते सायंकाळपर्यंत लाखो भाविकांनी कोंडेश्वरांचं दर्शन घेतलं। येथे जत्रेचं व प्रसाद वितरण कार्यक्रमाचंही आयोजन मोठ्या उत्साहात व श्रद्धापूर्वक करण्यात आलं। लाखो भाविकांचे जत्थे देवादिदेव महादेव यांचं दर्शन करण्यासाठी येथे पोहोचले। ही शृंखला दिवसभर अविरत सुरूच होती। मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावात यंदाचा हा महाशिवरात्री महोत्सव कोंडेश्वर सहित शहरातील शिवालयांमध्ये साजरा झाला। अंबानगरीचं सुप्रसिद्ध देवस्थान महानगरातील तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र कोंडेश्वर येथे देवादिदेव महादेव यांची महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होते। आपण बघतोय की जवळपास 15 ते 20 किलोमीटर पर्यंत भाविकांची लांबच लांब रीघ या संपूर्ण मंदिर परिसरात दिसून येते आणि या मंदिर परिसराचं विहंगम दृश्य सध्या आपण बघतोय। बघा किती छान आणि नयनदीप्त असं हे दृश्य आहे। पदार्थ एक मंदिर आहे, त्या मंदिरात कोंडेश्वरांची पिंड आहे जिचे श्रद्धेने नतमस्तक होण्यासाठी भाविक कित्येक किलोमीटर पर्यंत राबत आणि कित्येक तासांचा प्रवास करीत शिवालयापर्यंत पोहोचत आहेत। मंडीचं पिंडीचं दर्शन घेत आहेत आणि मोठे कृतज्ञ होत आहेत आणि मोठ्या श्रद्धेने या शिवाची उपासना करतात। अभिषेक असे कित्येक कार्यक्रम या कोंडेश्वर या तीर्थस्थळी होत असताना आपल्याला बघायला मिळतात। आज श्री क्षेत्र कोंडेश्वर येथे शिवरात्रीचा उत्सव साजरा होतोय आणि उद्या इतक्याच मोठ्या गर्दीत महाप्रसादाचा भव्य असा कार्यक्रम येथे होईल आणि तेव्हाही ही भाविकाची जी गर्दी आहे ही लांबच लांब रिंग आहे अशीच दिसून येईल। यात तीड मात्र शंका नाही। दरवर्षीप्रमाणे यंदाही हा महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या साजरा होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन मुगळेसह अमोल खोडे, सिटी न्यूज। एकीकडे विहिरी खोदण्यासाठी शासन प्रशासन योजना राबवतंय, पैसे खर्च करते, तर दुसरीकडे असलेल्या विहिरींची देखभाल होत नाही अशी स्थिती आहे। व्यंकय्यापुरातील विहिरीनजीक अतिक्रमण असून विहिरीत टोंगळाभर कचरा साचलेला आहे। विद्यापीठ मार्गावरील व्यंकय्यापुरा कॅम्प येथे विहीर आहे। या विहिरीवर झाकण आहे, मात्र ते नावालाच। या जाळीतून विहिरीत प्रचंड कचरा टाकला गेलाय।
पाण्याच्या बाटल्यांसारख्या टाकाऊ वस्तूंसह प्रचंड कचरा या विहिरीत आहे. त्या कचऱ्याची लेवल पाण्याच्या वर टोंगळाभर आहे असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. शिवाय विहिरीच्या परिसरात अतिक्रमण झाल्याची तक्रारही नागरिकांची आहे. शौचालयाचे पाईप विहिरीजवळून गेले आहेत. परिसरातील नाल्या तुंबलेल्या आहेत तर कचरा टाकून विहिरीचीही दुर्दशा झाली आहे. एकीकडे नवीन विहिरी खोदण्यासाठी शासन प्रशासन योजना राबवतं, पैसा खर्च करतं, मात्र असलेल्या विहिरींची देखभाल होत नाही. या विहिरी स्वच्छ ठेवण्याची नैतिक जबाबदारी नागरिकांचीही आहे. इथं 4 खिराड्या होत्या 4 बाजूला. 4 फुटाचा गोल घेर होता. हे इथं एक खिराडी होती आणि याच्यावर जाळी होती. त्याच्यावर मटेरियल टाकून त्या शिवाजी पटवर्धनचा फोटो ठेवला आणि बाबासाहेबाचे आणि भगवान बुद्धाचे 2 ठेवले आणि यानं त्याच्यावर फोटो ठेवून पुन्हा तेच फोटो काढून वापस नेले. आणि ते जे विहिरीचा गोल भाग आहे 4 फुटाचा तो बिलकुल आम्हाला सप्पा करून पाहिजे आणि जशा खिराड्या पहिले 4 होत्या तशा खिराड्या इथं आल्या पाहिजे आणि जेवढा घेर होता तो तेवढा बांधून पाहिजे. हे विहीर आहे सरकारी महानगरपालिकेची. त्या जागेवर अर्ध्या भागात संडास बाथरूम वाल्मिकी इंगोलेचा आहे आणि प्रमोद कोष्टीचा आहे. हे 2 संडास बाथरूम काढून मला ते विहीर पूर्ण गोल घेर सप्पा पाहिजे. जेवढा 4 फुटाचा घेर आहे विहिरीले तेवढा पूर्ण गोल घेर पाहिजे आणि 4 खिराड्या पाहिजे. बस एवढी माझी मागणी आहे आणि एवढा मला हा पूर्ण उपयोग पाहिजे. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अमरावती शाखेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त प्रवचन आयोजित करण्यात आलं. शिव आराधनेविषयीची माहिती प्रवचनात देण्यात आली. परमात्मा आकर श्रीमत देते हैं, इसके लिए क्या मिलती है बच्चों को? श्रीमाता मिलती है. फिर से स्थापना कर रहे हैं बाबा और परमात्मा हमको युक्ति बताते हैं कि राजा महाराजा कैसे बन सकते हो. युक्ति क्या बताते? राजा कैसे बन सकते, महाराजा कैसे बन सकते हो. तो ये ज्ञान देते हैं, नॉलेज देते हैं. तो उनकी शक्ल से मालूम पड़ते हैं. क्या कहते कि ये कौन से कुल का है, देवता कुल के हैं. हम भगवान को ढूंढ रहे लेकिन हमें असलियत मालूम नहीं है कि परमेश्वर इस सृष्टि पर आ चुके हैं. श्रीमद् भगवत गीता में भी लिखा है यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, के धर्म ग्लानि के समय ही भगवान भारत में आते हैं. लेकिन वे कब आते हैं? तो आज का हम देख रहे कि चारों तरफ वही माहौल है. आतंक, अत्याचार, भ्रष्टाचार, पापाचार, अनीति, दुराचार. और ऐसे में परमात्मा इस सृष्टि पर आ चुके हैं साधारण एक मानव पुरुष के माध्यम से, जिनका नाम है प्रजापिता ब्रह्मा. के ब्रह्मा के मुख से इस विद्यालय के अंदर जो नॉलेज दी जाती है, जो ज्ञान दिया जाता है, उससे आज हजारों फैमिली अपने जीवन में इसका लाभ ले रहे हैं. और हम सभी से यही निवेदन करेंगे कि सभी आए और अपना जीवन यहाँ से श्रेष्ठाचारी बनाए, जीवन में सुख शांति आनंद प्रेम की प्राप्ति करे. यही शिवरात्रि के उपलक्ष्य में हमारा सभी भक्तों को शिव संदेश है. ओम शांति शांति शांति. महाशिवरात्रीनिमित्त शहरात फराळाच्या जिन्नसांची दुकानं सजली आहेत. महाशिवरात्रीला उपवास केला जातो त्यासाठी हे जिन्नस खास तयार करण्यात आले आहेत. तर मोठ्या प्रमाणावर फळफळावळही बाजारात विक्रीला होते. महाशिवरात्रीला उपवास केला जातो त्यासाठी शहरातील दुकानांमध्ये फराळाचे विविध जिन्नस विक्रीला आहेत. फराळी चिवडा, खोबऱ्याची बर्फी, उपवासाची जिलेबी, पेढे, ड्रायफ्रूट मिठाई, साबुदाणा खिचडी आदींची दुकानांमध्ये रेलचेल आहे. फळांचीही मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्री सुरू आहे. केळी, पपई, खजूर यांची विक्री केली जाते आहे. वडाई कॅम्प येथे श्री महादेव मंदिर संस्थान येथे महाशिवरात्र उत्सव साजरा झाला. येथे भागवत कथा महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाशिवरात्री उत्सवानिमित्त वडाळी कॅम्प येथील श्री महादेव मंदिर संस्थानात भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह आयोजित करण्यात आलाय. मंगळवारी येथे व्यास पूजा करण्यात आली. महापौर रीनानंदा लकीनंदा, माजी महापौर अरुण डोंगरे यांनी येथे भेट दिली. हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज डफर व संचाने येथे भागवत सादर केलं. प्रवीण दुधाट व सहकार्यांनी हे आयोजन केलं. वडाळी हे पुरातन महादेव मंदिर असून
300-350 वर्षाचं हे महादेव संस्थान आहे। या संस्थानला वडाडी येथील कैलासवासी पांडुरंगजी कृष्णाजी पाटील यांनी दानशूर व्यक्ती म्हणून ही प्रख्यात या भागातली व्यक्ती होती। त्यांना जाऊन गेले जवळ 103 वर्ष झाली। त्यांची नामसमाधी आणि या महादेव मंदिराचा या महाशिवरात्रीच्या महापर्वावर भागवत कथेचं आयोजन, या कथेच्या समाप्तीच्या दृष्टिकोनातून आज महाशिवरात्रीच्या महापर्व पूजेसाठी माननीय अमरावती शहराच्या प्रथम नागरिक महापौर लीनानंदाजी आणि लकीनंदा हे दोघेही आज या ठिकाणी येऊन या शहराच्या प्रथम नागरिक म्हणून महाशिवरात्रीच्या महापर्वावर त्यांनी आज इथं पूजाचं कार्य पार पडलं। आद्य क्रांतिकारक वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यात आलं। राजकमल चौकात यानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला। अनेक क्रांतीवीरांनी देशासाठी बलिदान दिलंय, त्यापैकी आद्य क्रांतिकारक लहुजी साळवेंच्या स्मृतिदिनी कार्यक्रम घेण्यात आला। राजकमल चौकात झालेल्या कार्यक्रमात अभिवादन करून अनेकांनी विचार व्यक्त केले। जाणीव ठेवली पाहिजे की इथून पुढे या विचाराचा वारसा जर पुढे घेऊन जायचा असतील तर आता सर्व लोकांनी, सर्व पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांनी, पुढाऱ्यांनी, नेत्यांनी एकत्र येऊन या विचाराची जपणूक केली पाहिजे, या विचाराला जिवंत ठेवलं पाहिजे, या विचाराची काम करली पाहिजे, या विचारावर काम करण्याकरता एकत्र आलं पाहिजे असं मला वाटते। आणि या निमित्तानं मी एवढंच सांगेन की आपण जर ही गोष्ट करू शकलो तर निश्चितच या समाजाची दिशा आणि दशा बदलू शकतात। या समाजाला, या समाजामधल्या शोषित पीडित लोकांना चांगले दिवस निर्माण करण्याचं सामर्थ्य, बळ, ताकद वस्ताद लहुजी साळवे यांच्या विचारामध्ये आहे। देवीनगरमधील अंगणवाडीत स्नेह संमेलन साजरं झालं। चिमुकल्यांनी नृत्य, नाट्य सादर केले तर संगीत खुर्चीचा खेळही इथे झाला। महाशिवरात्रीचं पर्व सर्वत्र भक्तिभावाने साजरं होतंय। महाशिवरात्री निमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत। अंबानगरी शालेय वाहतूक विद्यार्थी संस्थेद्वारे फराळाचं वाटप करण्यात आलं। महाशिवरात्रीला भाविक उपवास व्रत करतात। यानिमित्त अंबानगरी शालेय वाहतूक विद्यार्थी संस्थेतर्फे फराळाचं वाटप करण्यात आलं। बडनेरा मार्गावर हा उपक्रम राबवण्यात आला। बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय। काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर। मंगळवार कमाल तापमान 34 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 17 डिग्री सेल्सिअस। बुधवार कमाल तापमान 33 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 17 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या।
अल्पवयीन मुलींवर प्रौढ इस्मांनी केला अत्याचार, मुलींचं पोट दुखल्याने दुराचार उघड. सेहरानगरात चौकीदाराचा संशयास्पद मृत्यू, पिलरला लटकला होता मृतदेह, हत्या की आत्महत्या. नांदुऱ्याजवळ अपघात, ऑटो उलटल्याने 2 प्रवासी जखमी, इलाजासाठी येत होते अमरावतीला. टाकाऊ वस्तूंसह कचऱ्याने बुजताहेत विहिरी, विहिरींजवळ अतिक्रमणही, व्यंकय्यापुऱ्यातील विहिरीची दुर्दशा. महाशिवरात्रीचं पर्व भक्तिभावाने साजरं, मंदिरात भाविकांची दर्शनाला रीघ, बिल्वपत्रांनी झाकलं शिवलिंग. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.